हाय फ्रेंड्स, तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्ताने आम्ही चाललो आहोत चैतन्य गगनगिरी महाराज मठ सोलगाव. तर पहा, आज हर्ष देखील आमच्यासोबत आहे. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आता भेटू मठातच. तर पहा, आम्ही मठात पोहोचलो आहोत आणि बाहेर खूप सारी मंडळी जमलेली आहेत. थोड्याच वेळात इथे होम हवन सुरू होणार आहे. आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोललीच होती की होम हवनच्या वेळेस आम्हाला पोहोचता आलं नाही, थोडासा उशीर झाला होता. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर माझं जाणं झालं तर तुम्हाला मी नक्कीच होम हवन आणि आरती दाखवेन. तर त्याप्रमाणे आज योग आलेला आहेच. तर पहा, अशा प्रकारे आतमध्ये गाभाऱ्यात किती छान सात्विकता तुम्हाला जाणवते आणि खूप सारं चैतन्य इथे जाणवतंय. तर इथे आम्ही नमस्कार केला आणि बाहेर होम हवन सुरू होत होतं, तर तिथे आम्ही गेलो. ओम स्वस्वाहा यज्ञरुद्रगिरिनाथाय इदं नमः। ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम स्वाहा 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 ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम स्वाहा ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम स्वाहा ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम स्वाहा ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। गगनगिरिनाथाय नमः। ओम स्वाहा ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम स्वाहा धीमहि धियो यो न प्रचोदयात् गगनगिरीश्वरस्य शिवातु। ओम स्वाहा ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गदेवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् गगनगिरीश्वरस्य शिवातु। ओम स्वाहा ओम भूर्भुवः स्वः प्राणदेहो मुदति। ओम चैतन्य जाते ह्रीं ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम स्वाहा ह्रीं ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम स्वाहा ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम सां नां नां यं गगनगिरिनाथाय दिव्याय गुरुवे नमः। ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम स्वाहा ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम सां नां नां यं गगनगिरिनाथाय दिव्याय गुरुवे नमः। ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम देव देवी निषादे शांति समाधि देवे समग्रे। ओम नमो सिद्धाय स्वाहा। ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम स्वाहा। तर मंडळी, इथे होम हवन
मंत्रोच्चारण सगळं झाल्यानंतर प्रत्येकाच्या समोर जो नारळ प्रत्येकाने घेतलेला होता तर प्रत्येक महाराजांनी अग्नितर्पण केला नारळ. त्यानंतर सर्वांनी इथे नारळ तांदूळ जे राहिलं होतं ते सगळं अग्नीमध्ये अर्पण केलं. तर अशा प्रकारे इथे पद्धत आहे. खूप गर्दी होती, पण कसली गडबड गोंधळ असा हा प्रकार काहीच इथे नव्हता. सगळं काही शिस्तीमध्येच चालू होतं. तर तुम्हाला पाहायला सुद्धा खूप आनंद वाटत असेल. तर खूप गर्दी होती, त्यामुळे इथे माणसं रांगेत उभी होती की त्यांना देखील नारळ इथे हवनात अर्पण करायचा होता. तर अशा प्रकारे हवन झाल्यानंतर इथे आला नैवेद्य, जो त्या अग्नीला अर्पण केला जातो. तर जसं काही आपण एखाद्या व्यक्तीला भरवतो, छोट्या बाळाला, किंवा तसं इथे पहिलं पाणी सोडण्यात आलं आणि त्यानंतर प्रत्येक पदार्थ एक 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 ते अग्नीमध्ये अर्पण करत होते महाराज. पाहायला सुद्धा खूप तिथे छानच वाटत होतं आणि हे सगळं माझ्यासोबत तुम्हाला देखील पाहायला मिळावं हीच माझी इच्छा होती. तर पहा, अशा प्रकारे त्याने एक एक पदार्थ अर्पण केला आणि त्यानंतर पाणी देखील दिलं. अशा प्रकारे अग्नी जेवून तृप्त झाला आणि त्यानंतर आरती सुरू होणार होती. तर मग आरतीची तयारी सुरू झाली. आणि इथे आम्हाला देखील आरतीचं भाग्य मिळालं. आणि त्यानंतर नमस्कार करून आरती पूर्ण. महाराजांच्या जी तिथे फोटो लावलेला होता तर तिथे कोल फिरवण्यात आली. तशीच महाराजांची जी गादी होती त्याला झोका देण्यात येत होता. आणि अशा प्रकारे मग सर्वांनी मिळून आम्ही आरतीचा आनंद लुटला.
तर पहा, सर्व भक्तांना इथे आरती देण्यात येत आहे. भक्त मंडळींना एवढी गर्दी आहे, पण तुम्ही पाहत आहात की दंगा नाही, गोंगाट नाही, अतिशय शिस्तबद्ध इथे सगळं चालू होतं. एक आश्रमाची शिस्त असते ना, तर ती ही. तर अशा प्रकारे आरती झाल्यानंतर सर्वांनी पुन्हा नमस्कार केला. तर मंडळी, आज यावर्षी गुरुपौर्णिमा गुरुवारच्याच दिवशी आली होती आणि असा हा दुर्लभ असा योग खूप वर्षांनी आला होता. तर आपण सर्वांनीच आपापल्या परीने म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येकाची पद्धत असते, त्याप्रमाणे भक्ती तर केली असेल. कोण नामस्मरण करतं, कोण पारायण करतं. तर अशा प्रकारे नमस्कार करून आम्ही आतमध्ये पुन्हा गाभाऱ्यात गेलो आणि गाभाऱ्यात देखील नमस्कार केला. तर मंडळी, चैतन्य गगनगिरी महाराज, तर नावाप्रमाणे इथे चैतन्य तर आहेच आणि ते जाणवतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला गुरुपौर्णिमेला नाही, पण त्यानंतर 1 किंवा 2 दिवसांनी पाहायला मिळेल, कारण मी गुरुपौर्णिमे दिवशी हा व्हिडिओ करत आहे. कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की होम हवन आणि आरती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा प्रकारे नमस्कार केला आणि त्यानंतर ते तीर्थप्रसाद घेऊन तर इथे महाराज होते, तर त्यांनी प्रत्येकाला अंगारा दिला की आपली एक श्रद्धा असते. तर इथे सर्वांनी तीर्थप्रसाद घेतलं आणि पहा, हे तळं किती छान, स्वच्छ, सुंदर असं हे तळं. आणि हे तळ्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे ही सर्व भक्त मंडळी इथलं पाणी बाटलीत भरून तीर्थ म्हणून आपापल्या घरी घेऊन जातात. एवढं पवित्र असं हे तळं आहे, पाहू शकता. तर अशा प्रकारे आरती वगैरे झाल्यानंतर मग आम्ही अन्नछत्राच्या इथे आलो. तिथे मंडळी सर्व जसं जमेल तसं प्रसादाचा लाभ घेत होती आणि प्रसाद देखील खूप सुंदर होता. तर इथे वाढण्याचं काम चालू होतं आणि मागच्या वेळेला मी या महिलांशी देखील गप्पा मारल्या. तर पहा, इथे चूल जिथे जेवण शिजवलं जातं, तर इथे पहा, निसर्गाच्या सानिध्यात सर्व भक्त मंडळी महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. आणि हे अशा प्रकारे छोटंसं अन्नछत्र. त्यानंतर सर्व मंडळी इथे आपापलं ताट स्वच्छ करून ठेवत असतात. अशी आपली मठाची शिस्त आहे. तर आम्ही देखील प्रसाद घेतला आणि त्यानंतर पुन्हा मठाकडे जायला निघालो. तर पहा, किती सुंदर निसर्ग सौंदर्य की अगदी डोळ्यात भरूनच ठेवावं. तर पहा, हे सर्व हर्ष झाल्यानंतर पहा, स्क्रीनवर अशा प्रकारे छोटासा प्रोग्राम चालू आणि त्यानंतर निरोप घेऊन आम्ही मठातून घरी जाण्यासाठी निघालो. अशा प्रकारे गुरुपौर्णिमेचा दिवस आम्ही खूप छान असा घालवला. तर जेव्हा कधी तुम्ही व्हिडिओ पाहाल, तेव्हा तुम्ही देखील कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ पाहून. तर अशा प्रकारे आम्ही घरी जायला निघालो. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं शेती, इथे नांगरणी चालू होती. तर पहा, आता तीच शेती किती छान अशी बहरलेली दिसते, हिरवी हिरवीगार. त्यानंतर आम्ही आलो
आणि घरी जायला निघालो. तर मंडळी, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. चलो बाय.